नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. कर्मयोग आणि संन्यास. भगवद्गीतेत कर्मयोग सांगितला जात असतानाच मधून ज्ञानाचेही श्लोक आलेले आहेत. ध्यानयोग, भक्तियोग सांगताना देखील मध्येच ज्ञानविषयक श्लोक येऊन जातात. वरवर पाहता हे जरा विचित्र वाटतं. विचारांचं सूत्र मध्येच तुटल्यासारखं भासतं. पण हे श्लोक उगाच मध्येच आलेले नाहीत. त्यामागलं कारण अगदी स्पष्ट आहे. मूळ अविद्येचा नाश होऊन मनुष्य प्राण्याला आत्मज्ञान व्हावं, स्वरूप बोध व्हावा आणि त्याचा जन्म सफल व्हावा हीच भगवंतांची इच्छा आहे. त्या सहज इच्छेमुळेच साधकाचे इप्सित जे ज्ञान त्याचा त्याला कुठेही विसर पडू नये याची दक्षता भगवंत घेत आहेत असं दिसतं. त्यासाठी ज्ञानमूलक श्लोकांची अशी मधून पेरणी केलेली आढळते. आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे ते मनात पक्क बिंबावं, ध्येयाच्या ध्रुवताऱ्यावरून साधकाची दृष्टी किंचितही ढळू नये याकरताच कर्म, ध्यान, भक्ती यासारखी साधनं सांगत असताना ज्ञानाचे श्लोक गीतेत आलेले आहेत. त्याच न्यायाने कर्मयोगाची महती सांगण्याच्या ओघात भगवंतांनी कर्मसन्यासाचंही महत्त्व प्रतिपादलं आहे. कर्मसन्यासातही कर्माचा त्याग नाही आहे. पण अर्जुनाला त्यातली खोज गोम कळली नाही. त्यातलं मर्म त्याच्या लक्षात आलं नाही. कर्मसन्यासात कर्माचाच तो त्याग समजला आणि मग भगवंतांनाच विचारू लागला, मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीच निरोपेला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोकी तसा पुढती. मागे तुम्हीच आम्हाला कर्माचा संन्यास करायला सांगितला होता ना, आणि आता कर्मयोगावर म्हणजे कर्म करण्यावर भर देत आहात, हे असं काय? तेव्हा देवा, तुमचं हे द्वयार्थी बोलणं आम्हा नेंट्यांना कसं समजणार? हा परमार्थ ध्वनिते न बोलावा. अर्जुनाच्या मनात गोंधळ उडाला तो नैष्कर्म्य सिद्धी आणि निष्क्रिय अवस्था यातील मूलभूत फरक नीट न समजल्यामुळे. सद्गुरू कृपेने बोध होऊन क्वचित एखाद्या साधकालाच नैष्कर्म्य दशा प्राप्त होते. कर्मयोगातील ती एक प्रकारची शेवटची पायरी होय. त्या स्थितीला संन्यास असंही नाव आहे. ज्ञानमूलक संन्यास तो हाच होय. तीच जीवनातली परमदशा, परमसिद्धी. सर्व कर्माचा मी केवळ साक्षी आहे, द्रष्टा आहे. सर्व कर्मांपासून मी अलिप्त आहे, केवळ सच्चिदानंद स्वरूप आहे, अशा बोधावर नित्य राहणं यालाच संन्यास म्हणतात. यात बऱ्याच कर्माचा संक्षेप करायचा असतो. गीतेच्या कर्मसन्यासात जसा काही कर्माचा संक्षेप सांगितला आहे तसा कर्मयोगात देखील काम्य आणि निषिद्ध कर्माचा संक्षेपच करायचा आहे. ज्ञानयोग म्हणजे सांख्ययोग समजावून सांगितल्यावर भगवंत अर्जुनाला कर्मयोगाचा हितोपदेश करू लागले. कारण त्यांच्या असं ध्यानात आलं की अर्जुन हा कर्माचाच अधिकारी आहे. आम्ही समस्तही विचारले तव ऐसेनी हे मना आले, जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म, तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. कारण त्याही वेळी अर्जुनाच्या मनात असाच गोंधळ उडाला होता. त्याने भगवंतांना विचारलं होतं, तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी, तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामो करी. तरी हेची विचारी श्री ऋषिकेशा, तू मानू देशी कर्मलेशा आणि येसणी हे हिंसा करविता हासी. त्यावर भगवंताने सांगितलं की माझ्या सांगण्याचा उद्देशच तू ध्यानात घेतला नाहीस, त्यामुळे तू उगाचच क्षोभला आहेस. अरे, या दोन्ही निष्ठा मजची पासूनी प्रगटा अनादिसिद्धा. शिवाय हे मार्गो तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. भगवंत अर्जुनाला सांगू लागले की नदी पार करून एकदा पहिलं तीर गाठायचा असं ठरल्यावर मग तेथ नावे ते त्याजावे घडे केवी, की प्राप्त कर्म सांडिजे येतुलेनी नैष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. म्हणून आईके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. मनातून गैरसमज काढून टाका. अर्जुनाच्याच मनात हा गोंधळ होता असं नव्हे, तर कर्मयोग आणि संन्यास या शब्दांच्या सम्यक अर्थाबाबत सर्वसामान्यांच्या मनातही बराचसा घोळ असल्याचं दिसून येतं.
म्हणून तर भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून त्यासंबंधीची भूमिका अगदी स्पष्ट करून सांगितली. साधारणपणे असं समजलं जातं की कर्म करणारा तो कर्मयोगी आणि काहीही न करणारा, कर्म टाकणारा तो संन्यासी. गीतेचा रोखठोक आदर्श मनात न बिंबवण्याला हा गैरसमजच कारणीभूत असावा असं वाटतं. केवळ कर्म करणारा तो कर्मयोगी हे जसं गीतेला मान्य नाही, तद्वत प्राप्त कर्म टाकणारा निष्क्रिय तो संन्यासी हेही गीतेला अभिप्रेत नाही. तसा अर्थ मान्य असता तर भगवंतांनी शस्त्र टाकणाऱ्या, विहित कर्माकडे पाठ फिरवणाऱ्या अर्जुनाची पाठ थोपटून त्याच्या संन्यास वृत्तीबद्दल धन्योद्गार काढले असते आणि चला आता आपण दोघेही अरण्याचा रस्ता धरून स्वस्थ बसूया असं म्हटलं असतं. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताला जगाला एवढा गीतोपदेश करण्याचं कारणच मग उरलं नसतं. प्राप्त कर्तव्य कर्म टाकून अरण्याचा रस्ता धरणारा हा गीतेच्या दृष्टीने संन्यासी नव्हे. कारण परिस्थिती बदलून काय होणार? बदलायला हवी असते ती मनस्थिती. संन्यास घेऊन अरण्यात जाऊनही तिथे संसारी जीवनाचीच आठवण होत राहिली तर त्याचा काय उपयोग? हिंदीचे श्रेष्ठ कवी पंडित मैथिली शरण म्हणतात त्याप्रमाणे, मन प्रसाद चाहिये केवल, फिर क्या कुटीर क्या प्रासाद. मी, मला, माझं याची आठवण ज्याच्या मनातून गेली आहे तो केवळ सच्चिदानंद रूप होऊन राहिला आहे असा महापुरुष देहाने, मनाने आणि बुद्धीने प्राप्त कर्तव्य कर्म करत राहिला तरी तो संन्यासीच होय. तसंच अहंकर्तृत्व आणि ममत्व टाकून, फलाश सोडून, कर्माचा लेप अंगाला लागू न देता जो आपलं विहित कर्म सर्वात्मक प्रभूची पूजा म्हणून करत असेल तोच कर्मयोगी होय. कुर्वन्नपि न लिप्यते हा गीतेचा कर्मयोगी आणि सुखम बंधात प्रमुच्यते हा गीतेचा संन्यासी. दोन्ही तत्वता एकच, एकाच नाण्याच्या दोन बाजू. शब्द दोन पण अर्थ एक, जणू पाय दोन पण चालणं एक. भगवंत म्हणतात, संन्यासक कर्मयोगश्च निश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. दोन्ही तत्वता एकच, संन्यास आणि कर्मयोग दोन्हीही मार्ग कल्याणप्रदच आहेत. जीवनाचं साफल्य, कृतकृत्यता केवळ कर्म करीत राहण्यात नाही अथवा कर्म टाकण्यात नाही, स्वतः आनंदरूप होऊन प्रकृतीच्या अंगाने हातून घडणाऱ्या कर्माचं साक्षी होऊन राहणं यातच जीवनाची कृतकृत्यता आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संन्यास योग काय किंवा कर्मयोग काय? मोक्ष करू तत्वता दोन्ही होती, तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगो किर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. पण तुला संन्यास म्हणजे काय, त्यांचं चिन्ह कोणतं हे समजून घ्यायचं असेल तर एवढं लक्षात ठेव. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा झाला, संगी तोची सांडिला, म्हणवणे सुखे सुख पावला अखंडित. कर्मयोगाच्या लक्षणातही हेच सांगितलं नाही का? अहंकर्तृत्व आणि ममत्व टाकून कर्म करायचं म्हणजे मी, मला, माझं हा अहंभाव टाकायचा. त्या अहंभावाची आठवणही होऊ द्यायची नाही. म्हणूनच गीतेच्या दृष्टीने कर्मयोगी आणि संन्यासी यात तत्वता फरक नाही. अहंभावाचा, ममत्वाचा संपूर्ण विसर ही पहिली कसोटी. संन्यासाच्या बाबतीत व्यवहारात नेमका उलटा अनुभव येतो. दैनंदिन जीवनात वावरताना वस्त्राचं वेगळेपण इतरांनाच नव्हे तर स्वतः संन्याशालाही जाणवतं. संन्यास धर्मानुसार विशिष्ट उच्चासनावरच मी बसले पाहिजे. कोणी वयाने अथवा ज्ञानाने कितीही मोठा असो, एका नारायणाव्यतिरिक्त मी कोणाला नमस्कार करता कामा नये. संन्यास धर्माचे हे दंडक आपल्या हातून पाळले जातात की नाही याची दक्षता बाळगणं संन्यासाला भाग पडतं. साध्यासाठी जे साधन त्या साध्याच्या आड येतं. अशा स्थितीत मी माझे ऐसी आठवण तो विसरणार कसा? आणि जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा श्री ज्ञानेशाचा भक्तियोग त्याच्या आचरणात येणार कसा? गीतेला अभिप्रेत असलेला संन्यासी हा नव्हे. श्री ज्ञानेश्वर महाराज त्याही पुढे जाऊन सांगतात, आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्यजावे, जे घेते झाले स्वभावे निस्संगो म्हणून. म्हणजे गृह, सुत, दारा इत्यादींचा त्याग करून वनवासी होण्याची आवश्यकता नाही. निस्संग होऊन म्हणजेच अनासक्त होऊन जो कोणी आपल्याच ठिकाणी राहील तो संन्यासीच होय. साधन संन्यास गौण होय. हाच तो ज्ञानमूलक संन्यास अर्थात आश्रम संन्यासाहून तो वेगळा आहे. ईश्वर प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या साधनेला सहाय्यभूत म्हणून
तो आश्रम संन्यास घेतला जातो. अर्थात हा साधन संन्यास गौण संन्यास होय. पण या गौण संन्यासाचा स्वीकारही साधनेच्या ध्येयाचा ज्ञानमूलक संन्यासाचा विसर पडता कामा नये. थोडक्यात सांगायचं तर असं म्हणता येईल की एक संन्यास आहे तो साधनेच्या अवस्थेतला आणि दुसरा संन्यास आहे तो सिद्धावस्थेतला. एकाला ठराविक वस्त्राची विशिष्ट स्थानाची जरूर असते तर दुसऱ्याला कोणत्याही वस्त्राचं वावडं नसतं. लोकात वावरत असूनही तो लोकांपासून वेगळा असतो. सर्व धर्म्य गोष्टी करूनही तो अकर्ता असतो. वाट्याला आलेले प्राप्त भोग भोगूनही तो अभोक्ताच असतो. म्हणूनच त्याला नैष्कर्म्य सिद्ध म्हणतात. तो प्राप्त पुरुष असतो. त्यालाच गीता साधू संत सत्पुरुष अथवा संन्यासी म्हणून संबोधते. साधनावस्थेच्या काळात कर्मसन्यास का कर्मयोग असा प्रश्न निर्माण झाला असता कर्मयोगच श्रेयस्कर असं भगवंताचं उत्तर आहे. आपल्याच कुटुंबात समाजात राहून हळूहळू साधकाने मी मला माझं यापासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. पूज्य स्वामी स्वरूपानंद सांगतात, धनसुत दारा असुदे पसारा, नको देऊ थारा आसक्ती ते, किंवा होवो हानी लाभ पावो सुख दुःख न सोडी विवेक साक्षीत्वाचा. स्वामी म्हणे राहे देही उदासीन, बाहे रात्रंदिन आत्मरूप. प्रपंच परमार्थ दोन्ही एकेपांती बसवून साधकाला अनासक्त जीवन जगणं अशक्य नाही. समाजात राहूनच निष्काम कर्मयोगाचं, शुद्ध आचारविचाराचं, निर्दंभ निर्मत्सरी वर्तणुकीचे घडे गिरवणं सोपं आणि हितकारी ठरतं. असा वागणारा साधक जसा कर्मयोगी तसाच तो संन्यासी म्हणूनही संबोधायला हरकत नाही. 9. इंद्रियांची धाव विषयांकडे. कर्मयोग आणि संन्यास हे तत्वता एकच आहेत. तरी पण सभोवती षड्रिपूंचे वेढे पडत असताना त्यातून बाहेर पडू पाहणाऱ्याची कसोटी समाजात राहूनच लागू शकते. याच अर्थाने कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ होय असं भगवंत सांगतात. तोयतरणी नाव ही सर्वांना म्हणजे स्त्रिया मुलं यांना नदी पार करायला जशी उपयोगी पडते तशी भवसागर पार करायला कर्मयोगाची नाव सुलभ, उपयुक्त आणि संन्यासाचं फळही अनायास पदरात टाकणारी आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेयस्कर असल्याचं सांगितलं. कर्मयोगानेही चित्तशुद्धी होऊन त्याद्वारा भक्ती आणि ज्ञानाचा उदय करून घेणं साधकाला शक्य होतं. भगवंतांना तेच अधिक मान्य होतं आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांनीही आपल्या निरूपणात त्याच गोष्टींवर भर दिला आहे. जन्म मरणाच्या येरझारा. कर्म तर करायचं, कारण ते केल्याशिवाय जीवाला गत्यंतर नाही. आणि हातून या ना त्या स्वरूपात कर्म घडलं की त्याचा बरा वाईट लेपही लागणारच. कर्माचे संस्कार मनावर सतत होत राहिले की त्या संस्काराचे परिणाम म्हणून जीवाला बऱ्या वाईट योनीमध्ये जन्म घेणंही अटळ ठरतं. म्हणजे कर्म केलं नव्हे ते अनायास घडलं तरी त्याचे संस्कार आलेच आणि त्याच्या पाठोपाठ जन्मही आलाच. असं हे जन्ममृत्यूचं दुष्टचक्र अखंडित चालू राहण्याचा संभव आहे. साहजिकच त्या त्या जन्मामध्ये पूर्वकर्मानुरूप अनिष्ट इष्ट इष्टानिष्ट यांचं मिश्रफल जीवाला भोगणं भाग पडतं. पण गीतेला तर पुनरपि मरणम पुनरपि जननम हे दुष्टचक्र खंडित करायचं आहे. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित असं तुकोबा देखील विचारतात. ऐसे इसिया अवकळा घेपे शरीराचा कांटाळा, ते लाज पैगा निर्मळास निसुगा गोड. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की निर्लज्ज माणसं सोडली तर निर्मळ मनाच्या जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन जन्ममरणाच्या येरझारा करण्याची लाज वाटते. म्हणून कर्म करत असतानाही जन्ममरणाचं खंडन करण्यासाठी आणि जीवाला परमगती प्राप्त करून घेण्यासाठी गीतेतला कर्मयोग आणि संन्यास या दोहोंची प्रवृत्ती झाली आहे. कर्मयोग सोपा खरा, पण तो काही स्थिर बुद्धीशिवाय कुणालाही प्राप्त होण्यासारखा नाही. साधकाची बुद्धी सूक्ष्म झाली पाहिजे तरच ती स्थिर होऊ शकते. यालाच गीतेमध्ये स्थितप्रज्ञ असं म्हटलं आहे. सोहमभाव प्रतीतीचा उपाय. आता बुद्धी स्थिर आणि सूक्ष्म होण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी साधना आलीच तर ती कोणती असावी? त्याबाबत गीतेमध्ये भगवंतांनी आणि ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरांनी खूपच सूचना केल्या आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. ज्याची इंद्रिय स्वाधीन होतात तो जे म्हणेल तेच करतात, त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं.
त्यासाठी महाराजांनी कासवाचा दाखला दिला आहे. कासव पाण्यात पोहताना आपले सारे अवयव अगदी मोकळं सोडून पोहत असतं, पण जरा कोणाची चाहूल लागली की आपले अवयव इच्छावशे आवरून घेतं. त्याप्रमाणे स्थिरबुद्धीचा माणूस जराही कुठे मोहाची चाहूल लागली की सावधतेने आपल्या इंद्रियांना आवरतो. स्थिरबुद्धीचा पुरुष सर्व कर्मात तन मन धनाने वावरतो, पण त्यात कुठेही लोभाचा, मोहाचा, अहंकाराचा जरा धोका दिसला की स्वतःला चटकन सावरतो. स्वामी स्वरूपानंद सांगतात, कोमल अंतकरण आमुचे जणू फुलाहुनी फूल, परी वज्राहुनी कठीण लागता मोहाची चाहुल. स्थिरबुद्धीची ही स्थिती प्राप्त होण्यासाठी भगवंतांनी गीतेत काही उपायही सुचवले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय सोहमभाव प्रतीतीचा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तै शरीरभाव नासती इंद्रिय विषय विसरती, जै सोहमभाव प्रतीती प्रगट होय. सोहमभावाची प्रतीती आली की शरीरभाव नासतात, नाहीसे होतात. म्हणजे मी देह आहे ही बुद्धीच नष्ट होते. मग साहजिकच तज्जन्य इंद्रिय आणि विषय हेही आपोआप विरून जातात. जो पुरुष असा आत्मबोधयुक्त होऊन अंतःकरणपूर्वक भगवंताची उपासना करतो, तोच निश्चयाने त्या स्थितीला प्राप्त होऊन स्थितप्रज्ञ बनतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो आत्मबोधयुक्त होऊन असे सततू, जो माते हृदया आतू विसंबेना. विषय वासना माणसाच्या सर्व जीवनाचा नाश करणारी, त्याचं पारमार्थिक जीवन उद्ध्वस्त करणारी आणि ऐहिक जीवनालाही काळोखी पाजणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे इंद्रियांची विषयाकडे चालणारी अखंड धाव ही होय. ध्यायतो विषयान पुंस संगस्ते शूप जायते, संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते. म्हणजे माणसांना विषयांचं नुसतं ध्यान लागल्याबरोबर किंवा ते थोडेसे मनात आल्याबरोबर त्याच्या संगाची कशी इच्छा होते आणि त्यापासून काम, क्रोध, संमोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश आणि प्रणश्यती अशा उतरत्या पायऱ्याने गडगडत मनुष्य सर्वनाशाला कसा पोचतो याचं मोठं मार्मिक विवेचन भगवंतांनी आणि श्री ज्ञानेश्वरांनी केलं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीचा आला, क्रोधी असे ठेविला समोह जाण, म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके, तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसणे ते पतन किंवसित पावे. यासाठीच श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. मनाची अखंडित प्रसन्नता, आपल्या मनातून सर्व विषय काढून टाकावेत. एकदा मनातून विषय गेले की मग सहजच मन प्रसन्न होतं, दुःखाचा नाश होतो आणि अंतःकरणही प्रसन्न होतं. निर्वातीचा दीप जसा शांतपणे तेवत असतो तसा स्वरूप स्थितीमध्ये योगयुक्त महापुरुष अत्यंत शांत स्थिर असतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. रागद्वेष म्हणजे अमुक एक वस्तू हवीहवीशी वाटणं आणि अमुक एक गोष्ट नकोशी वाटणं, त्या गोष्टीचा तिरस्कार करणं. हे हवं नकोसं वाटणं एकदा मनातून गेलं की मग तो महापुरुष सहजच सुखसागरामध्ये डुंबत राहतो. त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट होतो. सगळ्या इच्छा वासनांपासून तो अत्यंत अलिप्त होऊन राहतो. जणू काही विश्व होऊनच तो विश्वामध्ये संचार करत राहतो. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थितप्रज्ञू भला ओळखतो. तो अहंकाराते दंडुनी सकळ कामू सांडुनी, विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. शेवटचं टोक स्थितप्रज्ञता. अशी ही ब्राह्मी स्थिती म्हणजे स्थितप्रज्ञता. भगवंतांनी आणि श्री ज्ञानदेवांनी जीवनाचं एक आवश्यक अंग म्हणून ती सांगितली आहे. भगवद्गीता म्हणजेच गीतोपदेश हा जीवनाची चाकोरी सोडून जराही इकडे तिकडे जात नाही. कृष्णार्जुन संवादाच्या निमित्ताने जे जे विषय गीतेत आले आहेत ते केवळ कल्पनाविलास म्हणून चर्चिले गेले नाहीत. तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना आपापलं जीवन समृद्ध कसं करता येईल याच एका उद्देशाने अर्जुनाचं निमित्त साधून भगवंतांनी सूत्र रूपाने त्याचं विवेचन केलं
आणि त्या सूत्ररूप विषयांचा विस्तार दैनंदिन जीवनाशी संबंधित असेच दाखले देत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावपूर्ण निरूपणात केला आहे. सर्वसामान्यांचं जीवन समृद्ध करण्याचं कसब सर्वच्या सर्व गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. स्थितप्रज्ञता हे कर्मयोग आणि संन्यास यांच्यातलं शेवटचं टोक आहे. समुद्राला अनेक नद्या अनेक अंगाने येऊन मिळत असतात, पण त्यामुळे समुद्राने आपली मर्यादा ओलांडली आहे असं कधीही घडत नाही. स्थितप्रज्ञ पुरुषाची अवस्था अगदी तशीच असते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जरी सरिता ओघ समजतं परिपूर्ण होऊनी मिळतं, तरी अधिक नो हे ईशत मर्यादा न संडी. तैसा प्राप्ती वृद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पावता न बाधी अधृती तयाते. पार्था नवल हे पाही जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. स्थितप्रज्ञ पुरुष दैनंदिन व्यवहारात वावरत असताना, सर्व कर्म करीत असताना त्याची ईश्वरपरायणता ईश्वराधीनता कधीही ढळत नाही, जराही त्रुटीत होत नाही. पण ही स्थितप्रज्ञता काही अचानक निर्माण होत नाही. पूर्वसंचित सद्गुरू कृपा यासारख्या अदृष्ट गोष्टीवर त्यातलं बरंचसं अवलंबून आहे, यात शंका नाही. पण त्यातही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यासाठी करावी लागणारी प्रदीर्घ साधना. मग ती अनेक जन्मीच्या संचितातून साचत साचत या जन्मी पूर्णतेला आलेली असो अथवा एकाच जन्मात ती पूर्णपणे झालेली असो. साधनेच्या जोडीला सतत स्वाध्याय आणि त्यालाच अनुरूप असं दैनंदिन आचरण या साऱ्या गोष्टींवर स्थितप्रज्ञता अवलंबून असते. अर्थात सर्वच गोष्टी परस्परावलंबी असतात. फटाक्याच्या लढीतली पहिली गाठ सुटली की लढीतले इतर सारे फटाके आपोआप घरंगळत खाली पडू लागतात. स्थितप्रज्ञता प्राप्त होण्याच्या साधना मार्गातला पहिला टप्पा आहे ध्यान. फटाक्याच्या लढीतली ती पहिली गाठच समजाना. 10. दैनंदिन जीवनातही ध्यान आवश्यक. भगवद्गीतेला अभिप्रेत असलेला कर्मयोगी काय किंवा संन्यासी काय, दोघेही आध्यात्मिकदृष्ट्या अत्युच्च पातळीवरचे भव्य दिव्य आणि उदात्त जीवन जगणारे महापुरुष होत. अशा कर्मयोग्याची आणि संन्यासाची समाजात वाढत्या प्रमाणावर निर्मिती व्हावी अशीच गीतेची अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या कर्मयोग्यामुळेच समाजाला ऊर्जितावस्था येऊ शकते, समाज स्थिर पायावर उभा राहू शकतो, किंबहुना समाजधारणेला आवश्यक अशा शाश्वत मूल्यांचं संरक्षण समाजामध्ये होत असतं ते अशा महापुरुषांमुळेच. सहजच प्रश्न निर्माण होतो तो असा की असे कर्मयोगी अथवा संन्यासी वाढत्या संख्येने समाजात निर्माण व्हायचे कसे? गीतेला अभिप्रेत असलेले कर्मयोगी अथवा संन्यासी हे काही अचानक आकाशातून उल्कापाताप्रमाणे पडत नाहीत किंवा धूमकेतूसारखे क्वचित कुठेतरी अकस्मात प्रकाशितही होत नाहीत. समाजातूनच ते निर्माण होत असतात. समाज जितका सुसंस्कारित असेल, सदाचरणी असेल, सतत स्वाध्याय करणारा असेल, तितक्या प्रमाणात त्या समाजात असे कर्मयोगी किंवा संन्यासी निपजणं शक्य होतं. त्याच दृष्टीने गीतेने काही साधन मार्ग सांगितले आहेत. ध्यान हा त्यातलाच एक प्रमुख मार्ग होय. ध्यान साधना कशासाठी? कर्मयोग आणि संन्यास या शब्दांप्रमाणे ध्यानाच्या बाबतीतही सर्वसामान्यांच्या मनात काही विपरीत कल्पना वावरत असल्याचं दिसून येतं. काहींना वाटतं एका जागी तासनतास नुसते डोळे मिटून बसल्यामुळे काय होणार, वेळेचा तो उघड उघड अपव्यय आहे. दुसऱ्या काहींचं म्हणणं असं की ध्यान हेच महत्त्वाचं, ध्यानात एव तु कैवल्यम, ध्यानाव्यतिरिक्त अन्य काही करण्याची आवश्यकताच नाही. याच कल्पनेने नुसती ध्यानधारणा करीत बसणाऱ्याच्या पायावर डोकं ठेवणारी मंडळीही समाजात आढळतात. ध्यानाचा उपयोग परमात्मा दर्शनासाठी होत असल्याचं सांगत अष्टौ प्रहर ध्यानाला बसणारी मंडळीही आढळतात. किंबहुना ध्यान करणारा माणूस हा साधू पुरुषच असला पाहिजे असंही समजलं जातं. ध्यानाच्या ज्ञानाविषयीचं अज्ञान हेच त्याचं कारण होय. अखेरपक्षी ध्यान हेही एक साधन आहे, ते काही साध्य नव्हे. कर्म करीत असतानाही कर्माचा लेप लागू न देणारा तो कर्मयोगी आणि मी माझं याची मनाला आठवणही होऊ न देणारा तो संन्यासी. दैनंदिन जीवन जगत असताना या दोन्ही गोष्टी सहज साधण्याच्या प्रयत्नातला एक भाग म्हणजे ध्यानसाधना. व्यवहारात वावरताना अलिप्तता अंगी बांधण्यासाठी, चित्तामध्ये समत्वबुद्धी साधण्यासाठी, अनासक्त वृत्ती वाढीला लागण्यासाठी साधकाने ध्यानसाधनेची कास धरणं आवश्यक आहे. कोणा एका साक्षात्कारी संतानं असं म्हटलं आहे की पारमार्थिक प्रगतीसाठी साधकाला ध्यानासारखं दुसरं साधन नाही, वेगळा मार्ग नाही.
त्यांच्या मते प्रार्थना, पूजा, उपासना, ज्ञान, भक्ती, कर्म, संन्यास ही सारी ध्यानाचीच अलग अलग रूपं होत. किंबहुना एका ध्यानमार्गाचा अवलंब केला की अन्य गोष्टी सहज साध्य होऊ शकतात. चित्ताचं मौन, निर्विचार, शुद्धावस्था ही ध्यानानेच साधते. पण ती ध्यानाने साधते म्हणजे तरी काय होतं? खरं पाहिलं असता ध्यानाने असं काही मिळवायचं नसतं, काही साधायचं नसतं. घडतं ते असं की कर्मयोगाच्या अथवा संन्यासाच्या ठिकाणी जी अलिप्त दशा, अनासक्त वृत्ती, साक्षित्व भाव निर्माण होण्याची मूलभूत आवश्यकता असते, ती साधण्याच्या मार्गातच ज्या अनेकविध अडचणी निर्माण होत असतात, व्याधी, संशय, दुराग्रह, विपर्यय इत्यादी उत्पन्न होत असतात, ते ध्यान साधनेने आपोआप दूर होतात. विकासाचा मार्ग निर्वेध होतो. ध्यान करायचं ते त्याचसाठी. व्यवहारी जगात वावरताना अंतःकरण शुद्ध, निर्मळ होण्याऐवजी मलिनतेची नवनवीन पुटं चढण्याचा जास्त संभव असतो. म्हणून मन निर्मळ करण्याकरता स्वधर्मकर्माच्या जोडीला रोज काही वेळ एकांतात बसून ध्यानाचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं. ध्यानाची उपयुक्तता. या ध्यानाच्या विषयासाठी गीतेमधला 6वा अध्याय खर्ची पडला आहेच, पण अन्य अध्यायातूनही प्रसंगाप्रसंगाने ध्यानासंबंधीचं विवेचन केलं गेलं आहे. चंचल मनाला कुठेतरी ठाणबंद करून ठेवणं भाग आहे. म्हणून ध्यानामध्ये मनाला भ्रुकुटीमध्ये ठेवून त्यावर उठणारे बारीक सारीक तरंग साक्षित्वाने पाहायचे असतात. हे साक्षित्व आणि मनाची अमन अवस्था अंगी बांधल्यावरच व्यवहारकालीही अलिप्त दशा सहज प्राप्त होऊ शकते. कर्मयोगाला जी निष्काम कर्माची अलिप्त दशा लागते ती अशा ध्यान साधनेने सुलभपणे साधू शकते. म्हणून कर्मयोगी योगयुक्त व्हावा लागतो, चित्त विशुद्ध व्हायला लागतं, जितेंद्रियता अंगी बाणावी लागते आणि या सर्व गोष्टी सहज सिद्ध व्हायला ध्यान हा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय मानला जातो. आपल्या या देशात अगदी व्यास महर्षीपासून तो परवापर्यंत आपल्यात वावरलेले पावसचे परमहंस स्वामी स्वरूपानंद यांच्यापर्यंत अनेकांनी याच मार्गाचा अवलंब केला आणि परमार्थ मार्गातलं परमोच्च पद गाठलं, मिळवलं. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांनी देहूनजीकच्या भांडाऱ्याच्या डोंगरावर वृक्षवल्ली वनचरे यांच्या सहवासात ध्यानाचाच मार्ग अवलंबला होता. श्री समर्थ रामदास स्वामी घळीत ध्यानासाठी जाऊन बसत असत. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी दौलताबादेला असताना तोच अभ्यास केला होता. पावसला परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांनी आपली शारीरिक प्रकृती प्रतिकूल असतानाही आपल्याच एका खोलीत बसून त्या ध्यानाच्या जोरावरच परमहंस ही अध्यात्म क्षेत्रातली परमोच्च दशा प्राप्त केली होती. आणखी हे कितीतरी नावं सांगता येण्यासारखी आहेत. म्हणूनच आपल्या जीवनात परमोच्च उत्कर्ष साधण्यासाठी ध्यान हे उत्तम साधन आहे. जीवनातल्या या परमोच्च उत्कर्षाला कोणी परागमिन म्हणतात, तर कोणी त्यालाच मोक्ष म्हणूनही संबोधतात. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.